नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लोणी डोसा किंवा स्पंज डोसा। इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतले, 1 ग्लास पोहे, 1 ग्लास उडदाची डाळ, 1 ग्लास मुरमुरे, अर्ध्याहून कमी साबुदाणा आणि 1 चम्मच वाळली मेथी। हिला आपण छान स्वच्छ धुवून 5 घंटे भिजत टाकून मग 5 घंटे नंतर आपण याला छान मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ। याला आपण वेगवेगळं सुद्धा भिजत टाकू शकतो किंवा एकत्रही। आणि याची छान बारीक पेस्ट केली झाली। असे करून आपण सगळे करून याला आपण आता रात्रभर असं सोडून देऊ। त्याच्यानंतर आपण चटणीची तयारी करू। चटणीसाठी लागेल 2 मोठे कांदे, 5-6 मिरच्या, 3 टमाटर, दालिया, सांबार आणि 2-3 लसूणच्या कळ्या। याला आपण छान थोड्याशा तेलामध्ये परतवून घेऊ। त्यानंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये छान बारीक पेस्ट करून घेऊ। थोडं आपण याला थंड होऊ देऊ। झाली आपली। आता याला आपण पीठ छान आपलं झालंय मस्त रात्रभर। आता याच्यात आपण मीठ टाकून ठेवून देऊ। त्यानंतर आपण चटणीला तडका देऊ। त्यात जिरं मोहरी टाकू। त्यानंतर आपण याच्यात टाकू हळद, सांबार आणि अर्धा चम्मच तिखट आणि मीठ। पाहू शकता आपली चटणी तयार झाली आहे। किती छान कलर आला आहे हळद आणि तिखटने टाकल्याने। त्यानंतर आपण आता तवा मांडून घेऊ, लोखंडी किंवा आपले नॉनस्टिक। त्यानंतर पाणी टाकून घेऊया तेल लावून। आणि इथे बटर घेतलंय, काही घेऊ शकतो आपण, बटर किंवा लोणी असते, गावरानी तूप किंवा तेल जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते टाकून आणि याला आपण झाकण लावून स्टीम करून घेऊ। पाहू शकता आपण किती छान जाळीदार आपल्या इथे झालाय डोसा। याला वरून पण लावून घेऊ आपण बटर। याला छान मस्त मंद आचेवर आपण याला शिजवून घेऊ आणि डोसाला। असेच आपण सगळे करून छान गरम गरम सर्व करू। आणि आता पाहू शकता आपले छान डोसा झाला आहे। चला भेटूया नेक्स्ट वेळ, तोपर्यंत बाय।